मित्रांनो, संकेश्वर गावातच आलो मी इथं आणि पामोसा कंपनीकडनं सगळं प्रोडक्ट सगळं दिलेलं मी. त्याचं रिझल्ट काय आलं ते विचारण्यासाठी आलो आहे. त्यांच्याशी संवाद साधतो मी. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव म्हटलं? दीपा दीपक कुलकर्णी. हां, हां, हां. कुठले गाव? शंकेश्वर. संकेश्वर. बरं, हे तुम्हाला काय पायाला जखम झालं हे? काही नाही, आपोआपच एक हे आलं होतं. फोडे उठलेलं? हां, किती दिवसापासून आहे हो हे? काहीतरी 2 महिने झाले की आता. 2 महिने झालं. 3 तारखेला बघा, सप्टेंबर. सप्टेंबर 3 पासून ते त्रास चालू झाले तुम्हाला? सुरू झालं. बरं, तुम्हाला डायबिटीज पण आहे? आहे. हां, हां, हां. मग याच्यासाठी तुम्ही आता काय काय घ्यायला लागलाय? डायबोइन. पामोसा कंपनीकडून? पामोसा कंपनीकडून हां, डायबोइन. हां. नंतर मग ते दुसरं डायबोन कॅप्सूल, कॅप्सूल. एसे नोनी, हां. त्रिफळा, नाही, त्रिफळा नीम नाही. नीम नीम, आणि हल्दी. टर्मरिक. हां, हां, टर्मरिक आहे. हां. हे सगळं घ्यायला लागलाय. घ्यायला लागले आणि अश्वगंधा. अश्वगंधा, हां. रक्तशोधक. हां, हां, हे रक्तशोधक. सगळं घेतल्यामुळे तुम्हाला काय वाटते हो? आहे, फरक आहे तसं. भरपूर फरक आहे? हां, भरपूर फरक आहे. हां, त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणजे चांगलं वाटायलंय? चांगलं वाटतंय. हां. बरं, त्याचं दुखाचं पण हे कमी झालेलं आहे आता? हो, हो. बरोबर. पूर्वी जास्त होतं, हं. पण आता पेन तेन कमी झालंय का हो? हो, पेन कमी झालं. पेन कमी झालंय? हां, हां. अच्छा, अच्छा. असं तुमच्यासारखं असंख्य लोकांना पेशंटांना असं त्रास आहे. हां. त्यांना तुम्ही काय सांगू शकाल? काय हे घ्या म्हणून आणि काय हो. सांगणार. हे पामोसा हे कंपनीकडनं कसं तुम्हाला आहे? प्रॉडक्ट सगळं वापरल्यामुळे तुम्हाला चांगलं वाटलंय? म्हणजे त्यावेळेला कसं शुगर नॉर्मल आहे. हां. आता सुद्धा नॉर्मल आहे? हां. ठीक आहे, ठीक आहे मॅडम. असंच कंटिन्यू करा हां. आणि उद्या परत कॅम्प आहे. सर यायला लागले आहेत. हं. मग त्यांना भेटल्यानंतर त्यांनी किती दिवस घ्यायचं आणि काय घ्यायला लावते बघूया. हं. आणि तुम्ही कंटिन्यू करा आणि तुम्ही सगळं हे माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू मॅडम. थँक यू सो मच.